एकदाची झाली ना बापा अंजनगाव सुरजीची निवडणूक, तरी आता अजूनही काहीतरी 6:15 वाजले, काही ठिकाणी अजून काही चालू आहे. पण मतदान 60%च्या वर आता लोक झाला. अधिकृत आकडा या ठिकाणी यायचा आहे. पण तत्पूर्वी सकाळ होणाऱ्या मतमोजणी जैन वते घेतले 1-1.25 महिना त्याचा सकाळ निर्णय लागणार आहे. कोणाची होणार आहे चोरी पक्की, कोणाची होणार आहे नाचक्की. तर नगर परिषदच्या आवारातच या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. तुम्ही जर या बाजून पाहत असाल तर मंडपाची या ठिकाणी व्यवस्था केली असून मंडपाची तयारी झाली आहे. सकाळ जसं म्हणतो ना, लग्न असले की लग्नाच्या आधी दाराच्या पुढे जसा मंडप पडते तसाच मंडप सध्या नगर परिषदच्या बाहेर पडला असून तुम्ही जर माझ्यासोबत आतमध्ये जर आले तर या ठिकाणी सर्व मतमोजणीची तयारी या ठिकाणी झालेली आहे. आणि सर्व जे कर्मचारी आतापासून या ठिकाणी शिस्तबद्ध अवस्थेत सर्व याची तयारी झाली असून हे अधिकृत ठिकाण आहे. आणि या अधिकृत ठिकाणी मतमोजणी होणार असून या मतमोजणीचा सकाळ येणारा निकाल लय जणांच्या छात्या धगधग करत असतील. पण ज्याच्या छात्या धगधग करत असतील त्यानं रात्रीचं काहीतरी औषध पाणी घ्या. कोणते औषध घ्यायचे तुमच्या मतानं घ्या. आणि छातीले की नाही जरासं मेंटेन ठेवा. कारण लय जणांच्या अस्तित्वाची असणारी लढाई याचा सकाळ लागणार निर्णय. लय जणांना आधीच स्वतःच्या पुढे नगरसेवक अशी उपाधी लावली होती. त्याला नगरसेवक कायम भावी नगरसेवक अशी उपाधी लावा लागते. हे सकाळच्या निर्णयाने समजेल. पण सकाळ होणारी मतमोजणी कोणत्या पद्धतीची होणार आहे त्याचा साराच्या सारा आढावा या ठिकाणी निवडणूक निरीक्षक श्री लोहकरे सर आहेत. याच्यासोबत आपण चर्चा करू आणि पुरापूर जाणून घेऊ. तर माझ्यासोबत या ठिकाणचे निवडणूक निरीक्षक अधिकारी सर लोहकरे सर आहेत. सर, झाली बापा एकदाची निवडणूक, आता सकाळ आहे म्हणते मतदान. बरं, मतदानाची अरेंजमेंट काय काय ठेवली, कशा कशा फेऱ्या होतील आणि कोणत्या कोणत्या टेबलवर कशा कशा प्रकारचं नियोजन आहे जरा सांगा ना. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जो पुन्हा फेर निवडणूक कार्यक्रम आला होता त्यानुसार आपल्याकडे 20 तारखेला म्हणजे आज मतदानाची प्रक्रिया संपूर्ण एक नगराध्यक्ष पद व संपूर्ण सदस्य पदाकरता मतदान प्रक्रिया झालेली आहे. आता लगेच उद्या 21 तारखेला आपल्याकडे मतमोजणी हा कार्यक्रम राहील. आता मतमोजणी करता आमच्याकडे 10 टेबल राहतील व त्याच्या 6 फेऱ्या होतील. आता 6 फेऱ्यामध्ये प्रत्येक याच्यात नगराध्यक्षाचं काउंटिंग होईल आणि प्रत्येक फेरी वाईज बरेचसे प्रभाग आपल्याला डिक्लेअर होत राहतील. याकरता आम्ही जे संबंधित कर्मचारी वगैरे आहेत जे जे लागतात त्या सर्वांचे आम्ही ऑर्डर वगैरे केलेले आहेत. ते उद्या राहतील. त्यांचे प्रशिक्षण सुद्धा झालेले आहे. हँड्स ऑन प्रशिक्षण झालेले आहे. इमॅजिनरी डाटा टाकून वगैरे जे प्रशिक्षण करावं लागतं सर्व प्रशिक्षण आमचे आटोपलेलं, प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण आटोपलेली आहे. त्यामुळे असं वाटतं की उद्या कोणतीही अडचण न येता आम्ही ते प्रक्रिया पार पाडू. आणि मतमोजणी करता ज्या काही अरेंजमेंट कराव्या लागतात त्या सर्व अरेंजमेंट आमच्या झालेल्या आहे. आपल्यासाठी मीडिया कक्ष सुद्धा स्थापन केलेला आहे आम्ही. त्या सर्व सुविधा सुद्धा आम्ही पुरवणार आहोत. आणि त्यानंतर जे आपल्या लोकांकरता नागरिकांकरता जे पब्लिक अनाउन्समेंट राहील ती सुद्धा आपल्या नगरपालिकेत आपण बघत असाल पुढच्या मैदानामध्येच ठेवलेली आहे. अनाउन्समेंट सिस्टम वगैरे सर्व व्यवस्थित केलेलं आहे. आणि सर्व मतमोजणी अधिकारी तसेच आपले हे पदाधिकारी जे आहेत, समजा जे पदाकरता उमेदवार होते, उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी यांना सुद्धा आपण आय कार्ड वगैरे सर्वांचे इश्यू झालेले आहेत नियमानुसार. तर असं वाटतं की उद्या चांगल्या पद्धतीने आणि त्वरित आपलं मतमोजणी प्रक्रिया पार पडेल. मतमोजणी प्रक्रियेची सुरुवात तशी 10 वाजता होईल. मला एक सांगा, तुम्ही सांगितलं 10 वाजता सुरुवात होईल, किती वाजे लोक पुरं क्लिअर होऊन जाईल चित्र बाबा? 10 वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यावरती दुपारी 1 ते 2 पर्यंत होणे अपेक्षित आहे. तर साहेबांना सध्या सांगितलंय की 10 टेबल राहतील. तसं तुम्ही सध्या जर पाहत असाल तर ईव्हीएम जे आहेत हे आता स्ट्रॉंग रूम म्हणजे तिजोरी, प्रशासनाच्या तिजोरीत जातील आणि सकाळून त्या 9 वाजतापासून उघडतील. साहेबांनी टोटल व्यवस्थापन सांगितलंय की एकूण फेऱ्या किती राहतील आणि किती टेबलवर मतमोजणी होईल. प्रत्येक वेळेस म्हणजे एक एक नगरसेवक क्लिअर होत जाईल आणि 6 फेऱ्यातून नगराध्यक्ष क्लिअर होणार आहे. आज पत्तलची रात काल ठरली, आज आहे टेन्शनची रात. हे टेन्शन सगळं कोणावर कसं पडते, कोणाच्या गळ्यात पडते विजयाची हार आणि कोणाची होती तशी हार. हा सारा कार्यक्रम तुम्हाला गावरान 90 वर पाहायला भेटेल. पण काय मजा आली राजेहो नगर परिषदेच्या निवडणुकीत. आणि बोलताना एक गोष्ट क्लिअर सांगतो, यावेळेस न भूतो न भविष्य, पैशाचा लय मोठा खेळ झाला म्हटलं भाऊ. आणि तो खेळ त्याचा कोणता लागते सकाळ मेळ, हा सारा कार्यक्रम डबल तुम्हाला गावरान 90 वर पाहायला भेटेल. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,